नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण इथं बनवणार आहे पिल्लू वांगं. बघा, अगदी छोटी छोटी वांगी आणि त्यांचं नाव बी पिल्लू वांगी आहेत. मग ही पिल्लू वांगी आज कशी बनवायची मैत्रिणी, तुम्हाला वांग्याची मी दरवेळेस वेगवेगळी रेसिपी दाखवली. पहा, मग आज आहे अक्षरशः अशी भन्नाट रेसिपी आपल्याला करायची आहे. मग पहा, इथं मी वाटण अजिबात आपण भाजणार नाही, काय नाही, कच्चं वाटण आपल्याला वाटायचं आहे. चला, आता इथं खोबरं घेतलं आहे वल्लं. तुमच्याकडं वल्लं नसलं तर तुम्ही सुक्कं बी टाकू शकता मैत्रिणी, काही प्रॉब्लेम नाही. माझ्याकडं वल्लं खोबरं आहे म्हणून मी वल्लं टाकते. आता इथं थोडंसं खोबरं टाकणार आहे, जास्तही नाही. प्रत्येक गोष्ट अशी थोडी थोडी टाकणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची. पहा मैत्रिणी, त्याच्यानंतर इथं अर्धा चमचा तीळ आणि 1 चमचा धणे असं हे दोन्ही टाकणार आहे. पहा, वाटणही जास्त नाही मैत्रिणी, काय नाही एवढं. त्याच्यानंतर टाकायचं आहे लसूण. हे बघा, लसूणही टाकून दिलेलं आहे. आपण याला शेंगदाणे काही थोडेसे अगदी 2-4 असे शेंगदाणे घालणार आहे, जास्त नाही. पहा, आता लगेच झाकण लाव. आणि मैत्रिणी, हे मिरचीचं भांडं होतं त्याच्यामुळे मी काही धुवून नाही घेतलं, त्याच्यामुळे तसंच ठेवलं. माहीम असं वाटून घेतलेलं आहे. पहा, आता ही वांगी छोटी छोटी पिल्लू वांगी अशी कट करून घ्यायची. पहा, त्याच्यानंतर अशी आपल्याला चिरून घ्यायच्यात. पहा, लगेच पाण्यात टाकून घ्यायची ही वांगी. की वांगं अजिबात काळपट पडत नाही आहे. आता इथं एक मिरचीची प्लेट आहे, ती मी घेतलेली आहे. त्याच्यात पूर्ण मसाला मी काढून घेणार आहे बरं का. पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने हा मसाला संपूर्ण मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे. पहा मैत्रिणी, पहा, आता त्याच्यात आपले घरातले बेसिक मसाले मी टाकून देणार आहे. धना पावडर, मटण मसाला काळा, बेडकी मिरची पावडर, पुन्हा काळा मसालासुद्धा टाकणार आहे, थोडीशी धना पावडरसुद्धा टाकणार आहे आणि थोडासा कोल्हापुरी मसाला हा टाकणार आहे बरं का मी. थोडासा कांदा लसूण मसाला टाकायचा. भाजी अशी झाली पाहिजे की खाणाऱ्यांनी अक्षरशः बोटे चाटीत राहिले पाहिजे, अशी ही भाजी झाली पाहिजे मैत्रिणी. पहा, भाजीत मसाला टाकायचा पण तिखट तर काही जाणवलं नाही पाहिजे. अशी मस्तपैकी चमचमीत आपल्याला आज वांग्याची भाजी बनवायची, ते बी भरलं वांगं बनवायचे. पहा मैत्रिणी, मग आता हे भरलं वांगं पहा कसं बनवते मी. संपूर्ण इथं वाटणानं पूर्ण मसाले मी टाकून दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पहा थोडंसं मीठ टाकणार आहे, चवीपुरतं मीठ टाकून आपण टाकणार आहे कोथिंबीर चिरून घेतलेली, ती कोथिंबीरही टाकून देणार आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यात 1 पळी तेलही टाकणार आहे. हो का, मस्त असं तेल टाकून आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, संपूर्ण एकजीव आपले मसाले बिसाले संपूर्ण मीठ हे सगळ्याला लागलं पाहिजे. आणि आता मस्त अशी ही पिल्लू वांगी भरून घ्यायच्यात. पहा, मस्त अशी ही वांगी भरायच्यात. आणि खरं सांगू का, जेवढी छोटी वांगी असन तेवढी खायला खूप टेस्टी लागतात. आणि खरं सांगू, त्यांचं भरलं वांगंच छान लागतं मैत्रिणी. पहा, ही छोटी छोटी वांगी आणि अशी दाबवून अशी भरायची बरं का. अशी ठासून वांगी भरून घ्यायची आपली सगळी, मस्त अशी वांगी. आता ही सगळी मी अशीच भरून घेणार आहे. पहा, तुम्हाला मी इथं 2-3 वांगी दाखवलेले आहेत मैत्रिणी, पाहू शकता. छान वांगी भरून घ्यायची, संपूर्ण वांगी. पहा, इथं ताटात भरून घेतलेली आहेत आणि हा थोडासा मसाला आपला उरला आहे. चला, मग आता आपण इथं कढई ठेवूया गॅसवर. कढईमध्ये तेल टाकूया. तेलही छान तापले. त्याच्यानंतर टाकायची जिरी मोहरी छान तडतडली की त्याच्यानंतर आपल्याला लगेच त्याच्यात पहा वांगी सोडून द्यायची. कारण की आता आपल्याला त्याला दुसरं काहीच टाकायचं नाही. वांगी अगदी छान पद्धतीने ही परतून घ्यायची बरं का. मस्त अशी परतली पाहिजे वांगी. हे बघा, पूर्ण कमीत कमी 5 मिनटं तरी मी ही वांगी हलवणार आहे, छान अशी परतून घेणार आहे. पहा मैत्रिणो, मस्त ही वांगी घेणार आहे परतून. पहा, जशी आपण ही वांगी परतू तसा रंगही येत चालला आहे. पहा, सुंदर असा कलर आलेला आहे आणि मसाला बी अगदी छान परततो. आता ही वांगी छानपैकी अशी परतून घेतलं. पहा मैत्रिणी,
आता आपल्याला ही भाजी किती बनवायची, आपण किती भाजी बनवणार आहे आणि याला आता त्याच्यावर पहा. आता हे उरलेलं वाटणसुद्धा मी आता याच्यात टाकून घेणार आहे आणि ते सुद्धा परतून घेणार आहे. पहा अशा पद्धतीने छान अगदी परतून घ्यायचं. चवदार अशी ही भाजी लागते मैत्रिणींनो. आणि खरंच छोटी छोटी वांगी असल्यावर भरलं वांगं असलं तर अक्षरशः सगळ्यांना आवडणार. अक्षरशः म्हणतात ना, बोटे चाटीत खाणार. पहा आता इथं मी थोडंसं पाणी वतलं आहे, 1 ग्लासभर पाणी वतणार आहे, जास्त काय वतणार नाही मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. हे बघा एवढंच पाणी वतणार आहे. लगेच आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून अगदीच लहान गॅस करायचा आणि 2-3 मिनटांनी लगेच व्हायचं की आपली भाजी रेडी झालेली आहे. पहा अगदी आपल्याला हवी अशीच झालेली आहे. सुंदर, अप्रतिम आणि भरपूर वांगं शिजले. जास्तही वांगं शिजून द्यायचं नाही, कारण की थोडं कचट वांगं असलं की अजूनच भाजीला छान चव येते मैत्रिणी. नक्कीच सांगा तुम्हाला हे भरले वांग्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनी करा आणि माझ्या चॅनलला हाईप करीत जा मैत्रिणी. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी ही नक्कीच मला सांगा. पहा उद्या आपण पुन्हा अशीच नवीन रेसिपी घेऊन येऊ. चला मैत्रिणी, आवडली ना रेसिपी? बाय.